हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे आणि तायडीने तेच केलंय जे तिच्याकडून अपेक्षा होती. फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की मल्हारच्या आईचा सुमतीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी मल्हारने लाडू बनवण्याची ऑर्डर नुपूरला दिली होती आणि नुपूरने अतिशय सुंदर लाडू बनवले. स्वतः बुंदी तळली आणि बुंदीचे लाडू बनवले. पण तायडीने ऐनवेळी नुपूरने बनवलेले फ्रेश लाडू बदलून तेथे बुरशी आलेले लाडू ठेवलेत आणि ही गोष्ट नुपूरला समजली नाही. मल्हारच्या हातात हे बुरशी आलेले लाडू होते आणि तो स्वतःच्या आईला वाढदिवसाच्या दिवशी नैवेद्य दाखवायला जातो आणि तेवढ्यात तायडी त्याला थांबवते आणि म्हणते, थांब मल्हार, या नुपूरने तुला बुरशी आलेले लाडू बनवून दिलेत आणि सुमती काकूंच्या वाढदिवशी तू हे लाडू त्यांना देणार आहेस का? आणि हे ऐकून मल्हार खूप चिडला आणि मग त्याने नुपूरवर सगळी आग पाखड केली आहे. मग आता नुपूर काय करणार? वेळेवर नुपूरला तिने बनवलेले लाडू सापडणार की नुपूरची जागा जाणार? मल्हार आता काय करणार? तायडीचा प्लॅन यशस्वी होणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अन्वय घराबाहेर बसलेला असतो. तेवढ्यात नुपूर त्याच्याजवळ येऊन बसते. अन्वय खूप खुश असतो, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेव्हा नुपूर विचारते, काय झालं दादा, तू आज खूप खुश दिसतोय? तर अन्वय सांगतो, नुपूर तुला माहितीये का, आज मला खूप दिवसानंतर असं वाटतंय की मी स्वतः श्वास घेतोय. नुपूरला आश्चर्य वाटतं. अन्वय तिला सांगतो, आजपर्यंत मला असं वाटायचं की मी स्वतः श्वास नाही घेते तर मी दुसऱ्या कोणास तरी श्वास वाटून घेतोय, पण आज स्वतः श्वास घेतल्यासारखं वाटतंय. आजपर्यंत मला स्वतःला खूप वाईट वाटायचं. तुला माहिती नाहीये, एका पुरुषासाठी, घरातील मोठ्या मुलासाठी सगळ्यात दुःखाची बातमी कोणती असते, गोष्ट कोणती असते, की मी या घरासाठी काहीच करू शकत नाही. अडचणीच्या वेळेस मी घरातील लोकांची मदत करू शकत नाही आणि त्यात माझ्यामुळे माझ्या बहिणीला त्रास व्हायचा. कोणत्याही संकटाच्या काळात मी माझ्या बहिणीच्या मागे लपायचो. मी या घराचं कोणतंही संकट दूर करू शकत नाहीये, घरासाठी मदत करू शकत नाहीये, याचं मला खूप दुःख व्हायचं. पण आज माझं ते दुःख दूर झालंय. आज मी माझ्या घरासाठी, माझ्या बहिणीसाठी काहीतरी करू शकलोय, याचा मला खूप आनंद होतोय. हे ऐकून नुपूरलाही बरं वाटतं. तेव्हा अन्वयच्या डोळ्यात पाणी येतं आणि अन्वय म्हणतो, तू माझी छोटी बहीण आहे आणि आज मी तुला वचन देतो, आता यानंतर या घरावर कोणतंही संकट आलं ना तर मी तुझ्या मागे नाही तर तुझ्या पुढे उभं राहील आणि प्रत्येक संकट मी स्वतःच्या छातीवर झेलणार, तुला त्या संकटाची झळ बसू देणार नाही. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. अन्वय त्याचे डोळे पुसतो आणि पुन्हा चष्मा घालतो. नुपूर त्याला विचारते, दादा, तुला एक विचारू का? तर अन्वय म्हणतो, मला माहिती आहे, तुला हेच विचारायचं आहे ना की मी एवढे पैसे कुठून आणले, मी असं काय काम करतोय ज्याचे मला एवढे पैसे भेटलेत? मी तुला आता एवढंच सांगू शकतो नुपूर, मी कोणतीही रिस्क घेतल्याशिवाय हे काम करतोय आणि घाबरायची काही गरज नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी तुला नक्की सांगेल की मी काय काम करतोय आणि मी एवढे पैसे कसे कमावतोय, तू काळजी करू नको. नुपूरला खूप आनंद होतो आणि ती अन्वयला घट्ट मिठी मारते. दोघे खूप खुश असतात. थोड्या वेळानंतर घरात सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि नुपूर भांडे धुवत असते. आशा तेथे येते आणि म्हणते, नुपूर, जा आता, खूप उशीर झालाय, बाकीचं काम मी करते, तू आराम कर. पण नुपूर त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही आई, तुम्ही जाऊन आराम करा, थोडंच काम राहिलंय, मी आत्ता येते. आशा म्हणते, मला माहीतच होतं, मी कितीही म्हटले ना तरी तू काही माझं ऐकणार नाहीये. ठीक आहे, मी दुसरं काम करते. असं म्हणून आशा तेथे जमिनीवर एक भांडं ठेवलेलं असतं, हे भांडं उचलते. परंतु हे भांडं खूप गरम असतं, त्यामुळे आशाच्या हाताला भाजतं. नुपूरला हे दिसतं. नुपूर खूप घाबरते. नुपूर ही लगेचच आशाला बेसिन खाली तिचा हात पकडते आणि म्हणते, आई, तुला किती वेळेस सांगितलंय असं काही करत जाऊ नको. तुला मी म्हटलं ना काम करायची गरज नाहीये, पण तुला माझं ऐकायचं नसतं. तू हाताला लावून घेतलंय, पहा किती भाजलंय तुला. आणि नुपूर ही चक्क तिला अरेतुरे करू लागते. जसं आपण आपल्या स्वतःच्या आईला अरेतुरे करतो तसं नुपूर अरेतुरे करते आणि अवजाव करत नाही. हे ऐकून आशाला खूप आनंद होतो. आशा ही नुपूरकडे प्रेमाने पाहत असते तर नुपूर तिच्या हातावर फुंकर मारते आणि तिच्याकडे पाहून विचारते, आई, तू का हसतीयेस? येथे मला एवढं टेन्शन आलंय, तुझ्या हाताला भाजलंय, तुला त्रास होत नाहीये का आणि तू माझ्याकडे पाहून हसतीये? तर आशा विचारते, नुपूर, अजूनही तुझ्या लक्षात आलं नाहीये का? नुपूर विचारते, काय माझ्या लक्षात नाही आलंय? तर आशा तिला सांगते,
तू या सगळ्या गडबडीत मला अरे तुरे करतीयेस, मला आवाजावं नाही केलंस. तेव्हा नुपूरच्या लक्षात ही गोष्ट येते आणि नुपूर म्हणते, सॉरी आई, या गडबडीत मी विसरले, मी पुन्हा असं नाही करणार. तर आशा तिला म्हणते, अगं वेडाबाई, तुझी चूक झाली आहे, पण ही खूप गोड चूक आहे. तुला खरं सांगायचं ना, तर मागील किती दिवसांपासून माझ्या मनात हे गोष्ट होती की तू मला अवजावं का करते. तू मला आई समजतेस ना, मग अरे तुरे करायला हवं. पण मी तुला ही गोष्ट कशी सांगणार. तुला तुझी चूक स्वतःच कळावी अशी माझी इच्छा होती आणि आज तुला स्वतःची चूक कळाली. नुपूर, आपण आईशी खूप जोडले गेलेलो असतो. आई आपल्या हक्काची असते म्हणून आपण तिला अरे तुरे करत असतो आणि तू मला अवजावं करायची, त्यामुळे मला ते आवडत नव्हतं. पण आता तू स्वतःहून मला आई असं अरे तुरे म्हणालीस ना, मला ते खूप भारी वाटतंय आणि माझी अशीच इच्छा आहे की आता माझं संपूर्ण उरलेलं आयुष्य तू अशीच मला हक्काने अरे तुरे करावं. आई, तू असंच बोलावं. हे ऐकून नुपूरला सुद्धा खूप आनंद होतो. नुपूरच्या डोळ्यात पाणी येतं. आशा आणि नुपूर एकमेकींना घट्ट मिठी मारतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आशा ही तयार होऊन नुपूर बरोबर जायला निघते. पण नुपूर ही घरात काहीतरी शोधत असते. आशा तिला विचारते, नुपूर, काय शोधतेस तू? चल, आपल्याला जायला उशीर होतोय. तर नुपूर म्हणते, आई, मी काहीतरी महत्त्वाचं शोधते आणि ती वस्तू सापडल्याशिवाय मी नाही जाणार. आशाला प्रश्न पडतो की ती असं काय शोधतीये. तर मीना ही मस्तपैकी पाय पसरून मोबाईल वापरत बसलेली असते. आशा विचारते, काय शोधतेस तू? नुपूर सांगते, वेदांचं घड्याळ शोधतीये. हे ऐकून आशालाही धक्काच बसतो आणि तिला समजतं की जोपर्यंत हे घड्याळ सापडणार नाही तोपर्यंत नुपूर ही घरातून हलणार नाही. आणि मीना मात्र खूप खुश असते, कारण तिनेच हे घड्याळ लपून ठेवलेलं असतं आणि ती मनात विचार करते, शोधा शोधा, दिवसभर शोधा, तुम्हाला काय घड्याळ सापडायचं नाही आणि तुमचा बिझनेस बंद होणारच. पण त्याच वेळेस ईशा तेथे येते आणि ईशा ही मीनाला म्हणते, काय ग आई, माझ्या बॅगमध्ये किती पुस्तकं भरून ठेवलीस. एवढी पुस्तकं रोज न्यायची नसतात. आणि ती या बॅगमधून पुस्तकं बाहेर काढते आणि या पुस्तकांबरोबरच वेदांचं घड्याळसुद्धा बाहेर पडतं. मीनाने या बॅगमध्येच पुस्तकामध्ये ते घड्याळ लपून ठेवलेलं असतं. त्यामुळे मीनाला जबर धक्काच बसतो. ईशा हे घड्याळ उचलते आणि लगेच नुपूरला हाक मारते, नुपूर आत्या, हे तुझंच घड्याळ आहे ना. नुपूर मागे येऊन पाहते. तिला खूप आनंद होतो आणि ती खुश होते. ती हे घड्याळ हातात घेते आणि विचार करते, हे घड्याळ तुझ्या बॅगमध्ये कसं आलं? तर ईशा सांगते, आईनेच ठेवलं असेल, तिनेच माझी बॅग भरली ना. नुपूर तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. तर मीना म्हणते, हे काही पण काय बोलतेस, मी तर तुझी पुस्तकं भरली, मला काय माहीत त्याच्यामध्ये घड्याळ आलं, चल जा शाळेमध्ये. ईशा शाळेत पळून जाते. नुपूरला माहीत असतं की मीनाने हे जाणून बुजून केलंय, पण उगच सकाळी सकाळी उगच वाद नको असा विचार करून ती आशाला म्हणते, चला आई, आधीच आपल्याला उशीर झालाय. आणि या दोघीही मल्हारच्या ऑफिसमध्ये पोहोचतात आणि किचनमध्ये जाऊ लागतात. तर नुपूर आशाला सांगते, आई तुम्ही जा, मी मल्हार सरांना भेटून येते, मला उशीर झालाय. तर त्यांच्याकडून थोडं एक्सटेन्शन मागते आणि ती मल्हारच्या केबिनजवळ येते, नॉक नॉक करते, आतमध्ये येते. मल्हार विचारतो, काय काम आहे? तर नुपूर त्याला सांगते, सर आज मला यायला थोडा उशीर झालाय, मला थोडं एक्सटेन्शन मिळेल का? तर मल्हार विचारतो, उशीर का झाला? नुपूर सांगते, माझं घड्याळ सापडत नव्हतं, ते सापडवण्यात उशीर झाला. मल्हार विचारतो, तुमच्यासाठी तुमचं काम महत्त्वाचं आहे की घड्याळ महत्त्वाचं आहे? तर नुपूर सांगते, घड्याळ महत्त्वाचं आहे. मल्हारला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, आता वेळ काय झाली आहे? तर नुपूर पर्समधून मोबाईल काढते आणि वेळ सांगते. मल्हार हसू लागतो आणि म्हणतो, आता तर तुम्ही म्हणालात की तुमच्यासाठी घड्याळ महत्त्वाचं आहे आणि आता तुम्हाला मी वेळ विचारली तर तुम्ही मोबाईलमध्ये पाहून सांगितली. याचा अर्थ वेळ पाहण्यासाठी तुम्हाला घड्याळ महत्त्वाचं नाही आहे. मग तुम्ही हे काय फालतू कारण मला देताय? एक लक्षात ठेवा, यानंतर अशा फालतू कारणासाठी आणि फालतू घड्याळासाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही, माझ्या ऑफिसच्या लोकांचा वेळ वाया घालवायचा नाही, हे लक्षात ठेवा. हे ऐकून नुपूर खूप चिडते, कारण मल्हारने चक्क वेदांच्या घड्याळाला फालतू म्हटलेलं असतं. नुपूर म्हणते, सर यानंतर मला पुन्हा कधीच उशीर होणार नाही, पण माझ्या या घड्याळाला फालतू म्हणू नका. मल्हार विचारतो, का नाही म्हणायचं फालतू? तर नुपूर सांगते, सर काही काही घड्याळांना फक्त वेळच नाही सांगत, तर त्यांच्यामध्ये भावनासुद्धा असतात, त्या भावनासुद्धा सांगत असतात आणि माझ्या या घड्याळाशी माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. खूप महत्त्वाच्या व्यक्तीचं घड्याळ आहे. असं म्हणता म्हणता नुपूर इमोशनल सुद्धा होते आणि तेथून निघून जाते. मल्हारला प्रश्न पडतो की या घड्याळाबरोबर नुपूरच्या नेमक्या काय भावना जोडल्या गेल्या आहेत आणि ती एवढी इमोशनल का झाली आहे, आणि तो हाच विचार करत असतो. नुपूर किचनमध्ये येते. आशा विचारते, काय झालं? तर नुपूर चिडून म्हणते, तो वेदांच्या घड्याळाला फालतू म्हणाला.
त्यामुळे आशालाही वाईट वाटतं. आशा म्हणते कदाचित त्याला माहीत नसेल म्हणून तो असं बोललाय, पण यानंतर आपण पुन्हा कधीही उशीर करायचा नाही, वेळेवर यायचं. नुपूर म्हणते हो आई, सगळ्यात आधी तुम्ही भाजी बनवायला घ्या, तोपर्यंत मी पोळ्या आणि वरण भाताचं करते, म्हणजे आपल्याला वेळेत काम पूर्ण करता येईल आणि आपल्याला एक्सटेन्शनची गरजही पडणार नाही आणि आपण त्यांच्या शेपला वेळेत गॅस सिलेंडर देऊ शकतो. आशा म्हणते ठीक आहे, आणि मग या दोघीही फटाफट कामाला लागतात. आशा ही भाजी बनवू लागते, तर नुपूर डाळ भात हे सगळं लावून देते कुकरमध्ये, आणि त्यानंतर तिची पोळ्या बनवण्याची जी पद्धत असते ना, ती खूपच जबरदस्त असते. ती सगळ्यात आधी कणिक मळून घेते आणि मग पोळ्या लाटण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो वाचवण्यासाठी पहिले पोळ्याचा एक ओंडा ठेवते, त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद, मग दुसरा ओंडा, त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद, मग तिसरा ओंडा, असं करून ती एकाच वेळेस 3-3 पोळ्या लाटते. आणि पोळ्या शेकत असताना ती त्याच्याबरोबरच लगेच गाजराचा हलवासुद्धा बनवत असते. आणि हा गाजराचा हलवा इतका टेस्टी असतो की त्याचा गोड सुगंध मल्हारच्या संपूर्ण ऑफिसमध्ये पसरतो आणि सगळे या गोड सुगंधाचा मागोवा घेत घेत किचनपर्यंत येतात. तेव्हा कोमलसुद्धा खूप खुश असते. नुपूर तिच्याकडे पाहते तर कोमल तिला इशारा करते, वाह काय सुगंध आहे. त्यामुळे नुपूरला खूप आनंद होतो. आणि मग नुपूर त्या सगळ्यांना आतमध्ये बोलवते आणि सांगते चला तुम्हाला टेस्ट करायला देते. ती सगळ्या वाट्यांमध्ये सगळ्यांना गाजराचा हलवा टेस्ट करायला देते. सगळेजण, सगळे एम्प्लॉई हा हलवा टेस्ट करतात आणि हलवा खूप भारी झाला आहे. कोमल, एक दुसरा माणूस असतो, मग पिऊन असतो, हे सगळेजण या हलव्याची खूप जास्त स्तुती करतात. वा काय भारी हलवा झाला आहे. पण तेवढ्यात मल्हारचा हेड शेफ तेथे पोहोचतो आणि तो विचारतो, मिस नुपूर तुम्ही हे काय करताय. तेवढ्यात तायडीसुद्धा तेथे येते. नुपूर विचारते कोठे काय करते, माझ्याकडून काय चूक झाली आहे. तेवढ्यात तायडी जोरात ओरडते, मिस नुपूर काय करतेस तू. आशा आणि नुपूर खूप घाबरतात. नुपूरला समजतच नाही तिची काय चूक झाली आहे. आणि हे सगळे एम्प्लॉईसुद्धा घाबरतात की सागरिका मॅडम तेथे आल्या आहेत. तायडी तेथे येते आणि विचारते, नुपूर तू कोणतंच काम ऐकणार नाहीये का, तू ऑफिसचे कोणतेच नियम पाळणार नाहीये का. आणि तिचा हा आवाज ऐकून कोमल आणि बाकीचे एम्प्लॉई तेथून पळून जातात. नुपूरला काही कळतच नाही. ती विचारते काय झालं मॅडम, मी हँड ग्लोव्स तर घातले आहेत ना, मग काय चुकलंय माझं. तर तायडी तिला बोट दाखवते आणि म्हणते तू फक्त एक नियम पाळतीयस पण बाकीचे नियम मोडतीयस ना. तुला कळत नाही का, या ऑफिसमध्ये हे जे किचन आहे ना ते क्लायंटसाठी आहे. आम्ही क्लायंटसाठी जेवण बनवतो, ऑफिसच्या स्टाफसाठी नाही. आणि ऑफिसच्या स्टाफला जेवणाची एक ठराविक वेळ दिली आहे, त्या वेळेतच ते जेवण करू शकतात. मधल्या कामाच्या वेळेत जेवण करू शकत नाही. आणि तू ज्यांना खायला देतीयस हा आमच्या ऑफिसचा नियम मोडण्यासारखं आहे. त्यामुळे तू ऑफिसचे नियम मोडायचे नाही, त्यांना बिलकुल खायला द्यायचं नाही. पण नुपूर मात्र या तायडीला शहाणपणा शिकवते आणि म्हणते मॅडम हे आपलं ऑफिस आहे ना, आणि जेव्हा आपण घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थ बनवतो तेव्हा घरातील सगळ्यांना टेस्ट करायला देतो, तसंच मी केलं. आता हे आपलं ऑफिस म्हणजे आपल्या घरासारखंच आहे आणि येथील एम्प्लॉई म्हणजे आपले कुटुंबीय आहेत. मी काही गोडाधोडाचं बनवलं आणि त्यांना थोडं टेस्ट करायला दिलं तर काय फरक पडतो. आणि त्याने त्यांचीसुद्धा इच्छा पूर्ण झाली आणि मलासुद्धा आनंद मिळाला. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर तायडीला सुद्धा एका वाटीमध्ये हलवा देते आणि म्हणते मॅम तुम्ही सुद्धा टेस्ट करून पहा. त्यामुळे तायडीला खूप राग येतो आणि तायडी जोरात नुपूरचा हात खाली ढकलून देते. आशा खूप घाबरते. नुपूरलाही राग येतो. तायडी चिडून म्हणते आपलं ऑफिस, तुझा वेग तर खूपच जास्त आहे, थोडा ब्रेक मार बाई. हे आपलं ऑफिस नाही, हे आमचं ऑफिस आहे आणि तुला फक्त किचन हे काम करण्यासाठी दिलंय. तू काय आमची एम्प्लॉई वगैरे नाहीये किंवा या कंपनीची मालक नाहीये. थोडा ब्रेक लाव, नाहीतर मी ब्रेक दाबला ना तर तू तोंडावर पडशील आणि तुझं खूप मोठं नुकसान होईल. नुपूर आणि आशाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तायडी चक्क पाण्याचा जग उचलते आणि या सगळ्या वाट्यांवर ज्यांमध्ये हलवा असतो त्यावर पाणी ओतते. नुपूर म्हणते मॅम हे काय करताय, हे सगळं वाया जाईल. पण तायडी तिचं काहीच ऐकत नाही आणि सगळं पाणी ओतून देते आणि म्हणते आपलं आपलं काम करायचं आणि येथून निघायचं, जास्त नाडायचं नाही. आणि ती डोळे दाखवते. आशा तर घाबरते पण नुपूरसुद्धा काही कमी नाही. नुपूरसुद्धा तायडीला डोळे दाखवते, स्वॅग दाखवते. तायडी तेथून निघून जाते. आशा म्हणते काय बाई आहे, तिने हे सगळं वाया घालवलं. तर नुपूर म्हणते जाऊ दे आई,
आपल्याला तिचा विचार करायला वेळ नाही आहे, आपण आपलं काम करूया आणि किचन त्यांना मोकळं करून देऊया आणि या दोघीही आपल्या डब्याचं काम करू लागतात. इकडे तायडी ही तिच्या केबिनमध्ये बसून मस्त न्यूजपेपर वाचत असते. तेवढ्यात तिला एक बातमी दिसते की महाराष्ट्रातले खूप मोठे राजनेता पॉलिटिशियन त्यांच्या मुलाचं लग्न एका सामान्य कुटुंबातील मुलीशी होतंय. त्यांचं नाव राजशेखर धोंडे पाटील असं आहे. ही बातमी वाचून तायडीला आश्चर्य वाटतं आणि तायडी विचार करते, हे कसं शक्य आहे? राजशेखर इतके मोठे राजनेता आहेत, पॉलिटिशियन आहेत, राजकारणी आहेत आणि त्यांच्या मुलाचं लग्न एका साध्या कुटुंबातील मुलाशी असं कसं होऊ शकतं? पण नक्कीच यालाच पॉलिटिक्स म्हणतात, यालाच राजकारण म्हणतात. राजशेखर हे खूप हुशार आहेत आणि काहीतरी पॉलिटिकल विचार करूनच त्यांनी आपल्या मुलाचं लग्न सामान्य कुटुंबातील मुलीशी ठरवलेलं असेल. पण मुलगी जरी सामान्य कुटुंबातील असली, हे लग्न मात्र खूप मोठं असेल, मोठा इव्हेंट असेल आणि जर ही ऑर्डर आपल्या कंपनीला मिळाली, सुमती इव्हेंट्सला मिळाली, तर कमीत कमी 100 कोटी रुपयांची ही ऑफर असेल. हा विचार करून तायडी खूप खुश होते. तायडी विचार करते, या इव्हेंटची ऑर्डर तर आपल्या सुमती इव्हेंट्सलाच मिळाली पाहिजे आणि हा इव्हेंट्स मी हँडल करणार. मल्हारला हा इव्हेंट हँडल करू देणार नाही आणि आता मीच या कंपनीची मालकीण बनणार. कारण एवढा मोठा इव्हेंट, एवढं मोठं लग्न, सगळे राजकारणी तेथे असतील, बिझनेसमॅन तेथे असतील, मीडिया कव्हरेज होईल, टी व्हीवर हे लग्न दाखवलं जाईल आणि एवढं मोठं लग्न कुणी हँडल केलं तर ते मी म्हणजेच सागरिका खानविलकरने. आणि त्यानंतर मल्हारला सगळे विसरून जातील आणि मग ही सागरिका खानविलकरच या कंपनीची नवी मालकीण बनणार. पैसा तर मिळेल पण प्रसिद्धी सगळं काही मिळेल. हा विचार करून सागरिका म्हणजेच तायडी खूप खुश होते आणि म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला तर देवसुद्धा मदत करतो आणि तसंच घडतं. त्याच वेळेस तायडीला चक्क या राजशेखर धोंडे पाटलाच्या पीएचा कॉल येतो आणि तो विचारतो, काय सागरिका मॅडम, मी राजशेखर धोंडे यांचा पीए बोलतोय. तुम्ही न्यूजपेपरमध्ये बातमी तर वाचली असेल ना? तर तायडीला जबर धक्काच बसतो की मी आता यांचीच बातमी वाचत होते आणि त्यांचाच कॉल आलाय. तायडी खोटं बोलते, नाही नाही मी नाही वाचली बातमी, सकाळपासून मी खूप बिझी होते ना. तर हा पीए म्हणतो, मग तुम्हाला अजून बिझी व्हावं लागणार आहे, कारण राजशेखर धोंडे साहेब यांच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि या लग्नाचा इव्हेंटचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला तुमच्या कंपनीला द्यायचं आहे. आज संध्याकाळी मीटिंग आहे, मीटिंगला नक्की या, मी ठिकाण पाठवतो. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, हो नक्की, मी नक्की येईल. ती फोन कट करते आणि तिच्या आनंदाला उधाण येतं. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, आता हे कॉन्ट्रॅक्ट तर मीच करणार, मीच हँडल करणार. ती मल्हारच्या केबिनमध्ये येते आणि मल्हारला सांगते, मल्हार एक खूप आनंदाची बातमी आहे. मल्हार विचारतो, काय? तायडी सांगते, तुला राजशेखर धोंडे तर माहीतच असतील ना? मल्हार सांगतो, ऑब्व्हियसली मला माहिती येते. तर तायडी सांगते, त्यांच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि त्यांच्या पीएने मला कॉल केला होता. आपल्याला त्यांनी शॉर्ट लिस्ट केलंय आणि त्यांच्या लग्नाचा इव्हेंट आपल्याला हँडल करायला मिळू शकतो. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. आज संध्याकाळी मीटिंगला बोलवले त्यांनी. मल्हारला खूप आनंद होतो आणि मल्हार म्हणतो, वा तायडी, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. किती वाजता आहे मीटिंग? तायडी चांगलीच घाबरते आणि मल्हारला म्हणते, मल्हार मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं. मल्हार विचारतो, काय? तायडी त्याला विचारते, हे इव्हेंट जर मी एकटीने हँडल केलं तर चालेल ना? हे ऐकून मल्हारला आश्चर्य वाटतं. तर इकडे किचनमध्ये आता नुपूरचं सगळं काम झालेलं असतं, तिच्या डब्यांचं काम, आणि ती मल्हारची आई सुमतीच्या वाढदिवसासाठी जे बुंदीचे लाडू बनवायचे असतात त्याची बुंदी पाडत असते आणि किचनमध्ये एका भल्या मोठ्या कढईमध्ये ती बुंदी पाडत असते. आशा सुद्धा तिला या कामात मदत करते. तर इकडे मल्हार हा तायडीला म्हणतो, तायडी हे काय बोलतेस तू? ही कंपनी फक्त माझी नाहीये, मी एकटा मालक नाहीये, तर ही कंपनी तुझी सुद्धा आहे आणि तुला माझ्याकडून परमिशन घेण्याची काही गरज नाहीये. तू हा इव्हेंट हँडल कर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तायडीला खूप आनंद होतो आणि ती मल्हारला थँक्यू म्हणते. तेवढ्यात एक जोडपं तेथे येतं आणि ते दरवाजावर नॉक नॉक करतं. मल्हार त्यांना थांबायला सांगतो आणि तायडीला म्हणतो, तायडी यानंतर पुन्हा कधीही माझ्याकडून परमिशन नाही मागायची. आणि तो या कपलला आतमध्ये बोलवतो. हे कपल आतमध्ये येऊन बसतं. तायडी मल्हारकडे पाहते आणि विचार करते, मल्हार ही शेवटची वेळ जेव्हा मी तुझ्याकडे परमिशन मागितली आहे. एकदा का हे लग्न, हे इव्हेंट मी सक्सेसफुल करून दाखवलं ना, त्यानंतर तुझ्याकडून परमिशन मागायला तू या कंपनीत राहणारच नाही. मी या कंपनीची मालक बनणार आणि कंपनीचं नाव असेल सागरिका इव्हेंट्स. हा विचार करून
सागरिका म्हणजे तायडी खूप खुश होते. तर इकडे नुपूरचं बुंदीचे लाडू बनवण्याचं काम सुरूच असतं. तिची बुंदी झालेली असते आणि मग त्यानंतर ती या बुंदीचा लाडू बनवत असते. त्यामुळे आशाला खूप आनंद होतो. नुपूर आपला बनवलेला पहिला लाडू देवाला वाहते, नमस्कार करते आणि लाडू बनवायला सुरुवात करते. इकडे हे कपल मल्हारशी बोलत असतं आणि ते मल्हारला सांगतं, आमचं लग्न आहे आणि आमच्या लग्नाची एक तारीख आहे. या तारखेच्या आसपासच आमच्या लग्नाचे सगळे इव्हेंट आम्हाला डिझाईन करायचे. मग संगीत, हळद, मेहंदी हे सगळे इव्हेंट्स त्या तारखेच्या आसपासच असायला हवेत. पण आमचं जे बजेट आहे ना ते थोडं कमी आहे. मल्हार विचारतो, तुमच्या लग्नाची तारीख काय ठरवली आहे तुम्ही? तर हे कपल सांगतं 12 मे. आणि हे ऐकून मल्हार आणि तायडीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे नुपूर एकानंतर एक छान छान लाडू बनवत असते आणि लाडू नक्कीच छान होतील, मल्हारला आवडतील असा या दोघांना विश्वास असतो. तर या दोघांनी तारीख सांगितल्यानंतर मल्हार आणि तायडी एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात नुपूर ही मल्हारला लाडू टेस्ट करवण्यासाठी त्याच्या केबिनजवळ येते आणि ती सुद्धा यांचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा तायडी या कपलला सांगते, सॉरी पण तुम्ही जे बजेट सांगितलंय आणि जी तारीख सांगितली आहे ना ती खूप पीक सीझन आहे आणि या पीक सीझनमध्ये एवढ्या कमी बजेटमध्ये आम्ही तुमच्या लग्नाचं इव्हेंट नाही करू शकत. तर हे कपल खूप रिक्वेस्ट करतं, प्लीज तुम्ही या लग्नाचं इव्हेंट करा ना. आमच्याकडे जास्त पैसे नाही आहे पण आमची खूप मनापासून इच्छा आहे की तुम्हीच आमच्या लग्नाचा इव्हेंट करावा. हे खूप रिक्वेस्ट करत असतात. तायडी म्हणते, ठीक आहे मग तुम्ही लग्नाची तारीख बदला ना. लग्नाची तारीख बदलली तर आम्ही तुमचा इव्हेंट करू शकतो. पण हे कपल सांगतं, नाही आम्ही लग्नाची तारीख नाही बदलू शकत. तायडी म्हणते, मग सॉरी, जर तुम्ही लग्नाची तारीख नाही ना बदलू शकत मग आम्ही तुमचा हा इव्हेंटसुद्धा नाही करू शकत. हे ऐकून या कपलला खूप वाईट वाटतं आणि नुपूर हे सगळं ऐकत असते. तिलासुद्धा वाईट वाटतं. नुपूरचा चेहरा पडतो. तेवढ्यात मल्हार हा केबिन बाहेर जातो. कोमल आणि नुपूर एकमेकांना भेटतात. तेव्हा कोमल नुपूरला विचारते, काय झालं ग नुपूर, तुझा चेहरा का पडलाय? तर नुपूर सांगते, आत्ता एक कपल मल्हार सरांना भेटायला आलं होतं आणि त्यांना 12 मेच्या दिवशीच आपलं लग्न करायचं आहे. त्यांचं बजेट खूप कमी होतं त्यामुळे मल्हार सरांनी त्यासाठी नकार दिलाय. मला खूप वाईट वाटलं. तेवढ्यात मल्हार हा त्यांच्या जवळ येतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तर कोमल म्हणते, जाऊ दे ना मग सोडून दे विषय. तर नुपूर सांगते, असा कसा विषय सोडून द्यायचा? काही काही तारखा असतात ना त्या मनाशी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्या कपलची सुद्धा तीच इच्छा असेल की त्याच तारखेला त्यांची आयुष्यभराची लगीनगाठ जन्मगाठ बांधली जावी आणि त्यांच्याकडे फक्त कमी पैसे असल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होणार नाहीये म्हणून मला वाईट वाटतंय. कोमलला दिसतं की मल्हार हे सगळं ऐकतोय. ती खूप घाबरते, नुपूरला शांत बसवण्याचा प्रयत्न करते. पण नुपूर म्हणते, खरंच मल्हार सरांनी हे चुकीचं केलंय. त्या कपलला असं निराश नव्हतं करायला पाहिजे. मल्हार हे ऐकतो आणि तेथून निघून जातो. कोमल म्हणते, मला वाटलं मल्हार सर सगळं ऐकताय आणि नुपूरला मोठा धक्काच बसतो. मल्हारने सगळं ऐकलं तर नसेल ना अशी भीती तिला वाटते. त्यामुळे कोमल सुद्धा घाबरते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रेवती ही देवासमोर प्रार्थना करत असेल की वाईट ऊर्जा बाहेर जाऊ दे, चांगली ऊर्जा घरात येऊ दे आणि त्याच वेळेस नुपूर घरात पाऊल ठेवणार. त्यामुळे रेवतीला खूप आनंद होईल. आणि मग उद्या सुमतीचा वाढदिवस असेल त्यामुळे मल्हार या वाढदिवसासाठी खूप एक्सायटेड असणार. रेवतीसुद्धा त्याला म्हणेल, काही काळजी करू नको, नुपूर लाडवांची ऑर्डर नक्की पूर्ण करेल. आणि मग नुपूर ही लाडवांची ऑर्डर पूर्ण करणार आणि सुमतीच्या वाढदिवसाचा दिवस उजाडेल. आणि सुमतीच्या फोटोला नुपूरने बनवलेल्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्यासाठी मल्हार जात असेल. तेवढ्यात तायडी त्याला थांबवणार आणि म्हणणार, थांब मल्हार, तू जे लाडू घेऊन चाललाय ना ते लाडूंना बुरशी आली आहे. हे पाहून मल्हारला जबर धक्काच बसेल. मल्हार हा जोरात ओरडणार, नुपूर नुपूर आणि आशा धावत पळत तेथे येतील. तेव्हा नुपूरला मल्हार जाब विचारणार, या लाडवांना बुरशी कशी आली आहे? तेव्हा नुपूर मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करेल, सर मी जे लाडू बनवते ना ते महिनाभर फ्रेश राहतात, मी बनवलेले हे लाडू नाहीये. तर मल्हार म्हणेल, मग हे लाडू येथे कोणी आणले? स्वतःची चूक लपवू नका. तर नुपूर ही मल्हारला म्हणेल, ठीक आहे सर, मला आणखीन एक संधी द्या. पण मल्हारचा फेवरेट डायलॉग की मी दुसरी संधी देत नाही, पहिल्या वेळेस तुझ्याकडून चूक झाली, आत्ताच्या आत्ता येथून निघायचं, गेट आउट. आणि हे ऐकून नुपूरला खूप वाईट वाटेल.
तर तायडी खूप खुश होईल आणि नुपूर रडू लागेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.